दुर्योधनाला भेटण्यासाठी आला। त्या दुर्योधनाला बोलू लागलेला आहे, काय मित्र, अरे तुझी काय अवस्था झाली म्हणे। कालपर्यंत या हस्तिनापूरचा राजा तू होतास, हजारो नोकर चाकर तुझ्या आज्ञेखाली होते, तुझा आदेश पाळण्यासाठी, आणि आज तुझी अशी अवस्था झाली की कोणीच तुझ्या जवळ नाहीये। आणि ही प्रत्येक माणसाची अवस्था अशीच होत असते बरं का। जोपर्यंत सुख असतं, जोपर्यंत पैसा संपत्ती सत्ता आपल्याकडे असते ना, तोपर्यंत सगळे जवळ असतात। हा, जोपर्यंत आपल्याकडे सत्ता संपत्ती आहे तोपर्यंत पाहुणे नात्यानं खूप लांबचे जरी असले तरी ते सांगतात, हा हा तो का, ते जवळचा पाहुणा आहे आमचा। कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याकडे पैसा संपत्ती सत्ता आहे तोपर्यंत। एकदा का आपण दुःखामध्ये जर असलो ना तर सगळे आपल्यापासून काय होतात, दूर होतात, आपल्या जवळ कोणीही येत नाही। सुंदर असं वर्णन आहे। सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना
आपल्या सोबत नाही. सब है पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई. मग याचा विचार आपणही केला पाहिजे की हे सगळे सुखामध्ये आपल्या जवळ असतात, दुःखामध्ये कोणी नाहीये. आज त्या ठिकाणी दुर्योधनाची हीच अवस्था आहे. त्याचे 99 भाऊ आज मरण पावलेले आहेत आणि एकटा त्या ठिकाणी मृत्यूच्या शय्यावरती पडलेला, रक्ताच्या धारुळ्यामध्ये पडलेला. आणि ज्या वेळेस वरचा आवाज जास्त आहेत का? रिप्लेसमेंट वरून येतोय मला, इथला कमी आहे. हॅलो, आवाज मागून येतोय मला, कसं काय? भोंग्याचं तोंड, हा तेच म्हणते मी. ठीक आहे, कारण तो आवाज तेवढा क्लिअर येत नाहीये जेवढा हा येतोय तेवढा. त्याला थोडं कमी करा वरचं करण्यात. अश्वत्थामा विचारू लागलेला आहे की मी तुझा मित्र आहे, तुझी शेवटची काय इच्छा असेल मला सांग. त्यावेळेस दुर्योधन सांगू लागलेला म्हणे अश्वत्थामा, अरे मी आता मरणार आहे याचं मला दुःख नाहीये. माझे 99 भाऊ त्या ठिकाणी मरण पावले याचंही मला दुःख नाहीये. दुःख एकाच गोष्टीचं आहे की आम्ही सगळे मेलो पण पांडवाचं एक सुद्धा मेलं नाही, या गोष्टीचं दुःख आहे. हा बघा, तुम्ही मरायला लागला तरी त्याची इच्छा काय आहे. जर 5 पांडवापैकी एक जरी पांडव मेला असताना, एक भाऊ जरी मेला असताना, तरी मी समाधानाने मेलो असतो म्हणे. मग त्या ठिकाणी अश्वत्थामा सांगू लागला म्हणे, ही तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करतो. मी त्या ठिकाणी तुझी इच्छा पूर्ण करतो म्हणे. एकच पांडव काय तर 5ही पांडवांची शिर कापून तुझ्या समोर आणून देतो म्हणे. आणि मग दुर्योधनाने स्वतःच्या रक्ताचा तिलक त्या ठिकाणी अश्वत्थाम्याला केला. आजपासून तू माझा सैनिक असशील म्हणे. आणि मग अश्वत्थामा आता निघाला हस्तिनापूरमध्ये पांडवांना मारण्यासाठी. पण विचार करू लागलेल्या रस्त्याने जात असताना रात्र झाली. एका झाडाखाली तो थांबला आणि विचार करतोय की आता पांडवांना कसं मारलं पाहिजे. ज्यावेळेस झाडाखाली बसला, वरती झाडावर काही घुबड बसलेली होती. रात्रीची वेळ होती आणि रात्री घुबडांना दिसत, घुबडांना दिवसा दिसत. घुबड हे दिवसभर झोपा काढतात आणि रात्री जागतात, कारण दिवसभर त्यांना दिसत नाही, रात्री त्यांना दिसत. आताही काही तसाच प्रकार आहे. हा, दिवसभर झोपा काढतात लोक, रात्री इंटरनेट चालवतात, कारण का रात्री जास्त चांगलं चालतं आहे का नाही, रेंज भरपूर मिळते रात्रीची असं म्हणतात. बरं का, मी काय पाहिलं नाही. ती घुबडं त्या ठिकाणी रात्रभर जागतायत आणि त्या झाडावर काही कावळे त्या ठिकाणी झोपलेले होते आणि त्या घुबडाने काय केलं, त्या कावळ्यांना झोपेतच मारलं. आणि हे दृश्य पाहिलं कोणी? अश्वत्थाम्याने. आता अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं, जसं घुबडाने कावळे झोपेत मारले ना, तसंच आपणही जायचं आणि पांडवांना झोपेत मारायचं. याला काक उल्लूक न्याय असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. त्या घुबडालाच गुरु मानलं त्याने आणि त्याच्याकडून ही शिक्षा घेतली. आणि आता निघाला हस्तिनापूरकडे. पण मला वाटतं आता हस्तिनापूर मध्ये त्याला उद्या 12 वाजता नेऊन पोहोचू आपण, चालेल ना? आता 4:15 झाले. पण उद्या त्याला डिझेलची व्यवस्था पटकन आजच करून ठेवा. थोडं 10 मिनिटं डिझेलमुळे गेले बरं का आपल्या, आज थांबावं लागली कथा थोडीशी.